मित्रांनो, Xiaomiने एक त्यांचा नवीन टॅबलेट म्हणजे Xiaomi Pad 8 नुकताच लॉन्च केलं आहे आणि स्पेक्सच्या बाबतीत नेहमीप्रमाणे त्यांनी एक नंबर काम केलं. पण यावेळी एकच गोष्ट वाईट झाली आहे, ती म्हणजे किंमत. रॅमच्या वाढलेल्या किमतीमुळं जसं फोन आणि लॅपटॉपच्या किमती वाढल्यात, तसंच पॅडच्या किमतीही वाढल्यात. एक काळ होता जेव्हा Xiaomiची पॅड सिरीज त्यांच्या व्हॅल्यू फॉर मनी इमेजसाठी ओळखली जायची. कमी किमतीत मोठं पॅकेज मिळायचं. पण आता काय, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. असो, तर आताच्या पॅडमध्ये स्पेक्स पाहता नवीन किंमत जी महाग आहे ती पण जस्टिफाय होऊ शकते. नेमके काय काय फीचर्स यात दिलेत, नवा पॅड 8 हा जुन्या पॅड 7पेक्षा कसा वेगळा आहे आणि जास्त पैसे द्यायचेच आहेत तर पॅड 8 घ्यावा की सरळ आयपॅडच घ्यावा, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी बघूया की नवीन पॅड 8 कसा आहे. दिसायला नवीन टॅबलेट जुन्याच पॅड 7 सारखा असला तरी डिझाईनमध्ये अगदी सटल बदल केलेत. मेटल बॉडी आहे, राऊंडेड कॉर्नर्स आहेत, फ्लॅट फ्रेम दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडी स्लिम केली आहे आणि वजन पण कमी केलं आहे. कॅमेरा मॉडेलमध्ये थोडा बदल केला आहे. आधीच्या व्हर्जनमध्ये जी डमी लेन्स दिली होती ती काढून टाकली आहे आणि राऊंड फ्लॅश दिला आहे जो समहाऊ जास्त ब्राईट आहे. डिस्प्लेचं म्हणाल तर 11.2 इंच IPS LCD पॅनल मिळतो. 144 हर्ट्जचा रिफ्रेश रेट मिळतो जो खरं तर काही ठराविक ॲप्सना सपोर्ट करतोय, पण बेसिकली नॉर्मल यूजमध्ये तुम्हाला 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट मिळूनच जाईल. 13 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा दिला आहे. हा 4K 30 FPS रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. IR ब्लास्टर पण दिला आहे आणि फ्रंट कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा दिला आहे जो बऱ्यापैकी वाईड आहे, त्यामुळे व्हिडिओ कॉलला काही टेन्शन येणार नाही. कॅमेऱ्याची शेजारी एक इंडिकेटर लाईट पण दिला आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीने हे फीचर मला आवडलं आहे. ह्या सगळ्या तर चांगल्या गोष्टी झाल्या. वाईट गोष्ट ही आहे की अजून पण त्यांनी पॅडमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP रेटिंग दिलेली नाही आहे. बाकी टॉप मॉडेलमध्ये एक नॅनो टेक्स्चर स्क्रीन दिली आहे ज्यात मॅट फिनिश येतं, अजिबात रिफ्लेक्शन येत नाही आणि स्क्रीनवर लिहिताना कागदावर लिहिल्यासारखं फील येतो आणि स्क्रीनवर पाणी पडलं तरी पॅड वापरताना काही अडचण येत नाही असं कंपनीनं म्हणलं आहे. पण IP रेटिंग दिली नसल्यामुळं स्क्रीनवर तुम्ही पाणी पडूच देऊ नका. परफॉर्मन्सच्या बाबतीत तर एकदम मस्तच अपग्रेड केला आहे. स्नॅपड्रॅगन 8S Gen 4 चिप दिली आहे. बेस व्हेरियंटमध्ये LPDDR5X रॅम दिली आहे तर टॉप व्हेरियंटमध्ये LPDDR5T रॅम दिली आहे. बेंचमार्कच्या बाबतीत ही मोठी उडी घेतली आहे. AnTuTu स्कोअर हा जवळपास 2.4 मिलियनच्या वर जातो. पॅड 7शी कम्पेअर केलं तर हा स्कोअर जवळपास 40% जास्त आहे. विशेष म्हणजे Geekbenchच्या मल्टीकोर टेस्टमध्ये Xiaomi Pad 8नं iPadच्या 11 Genच्या A16 चिपलाही मागं टाकलं आहे. स्टोरेजचं म्हणाल तर बेस व्हेरियंटमध्ये 128 GB स्टोरेज मिळतं आहे तर टॉप व्हेरियंटमध्ये 256 GB स्टोरेज मिळतं आहे. बेसमध्येच 8 GB रॅमसोबत 256 GB स्टोरेज दिलं असतं तर अजून बरं झालं असतं. सॉफ्टवेअरचं बोलायचं झालं तर Android 16 बेस्ड HyperOS 3 मिळतं आहे. ही OS खास पॅडसाठी डिझाईन केली आहे, त्यामुळे Xiaomiचं प्रोडक्ट असलं तरी पॅडमध्ये एकदम कमी ब्लोटवेअर मिळतात. बाकी ॲनिमेशन्स स्मूथ आहेत. Xiaomiचे हायपर AI आणि इकोसिस्टम फीचर्सही यात मिळतात आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे याला 4 वर्षांचे OS अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. बाकी Xiaomiने पॅड 8ची साईज स्लिम केली असली तरी त्यात बॅटरी मात्र मोठी बसवली आहे. 9200 mAh एवढी मोठी बॅटरी यात दिली आणि हा टॅबलेट 45 वॉट चार्जिंगला सपोर्ट करतो. बॉक्समध्ये 67 वॉटचा चार्जर मिळतो पण तो PD चार्जर नाही आहे. बाकी 22.5 रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट पण आहे, सो तुम्ही तुमचा फोन पण याने चार्ज करू शकता. आणि एक मुद्दा सांगायचा राहिला की गेमिंगसाठी हा टॅबलेट एक नंबर आहे. COD मोबाईल 120 FPSला एकदम स्मूथ चालते. BGMIला सध्या तरी 90 FPS सपोर्ट आहे. एखाद्या अपडेटमध्ये तो 120 केला जाऊ शकतो. बाकी गेमिंगच्या दरम्यान कॅमेऱ्याच्या खालचा भाग थोडा गरम होतो, पण आपण टॅबलेट जिथं पकडतो तो भाग तेवढा गरम होत नसल्यामुळं जास्त वेळ गेमिंग पॉसिबल आहे. ओके, आता मेन प्रश्नाकडे येऊया की या टॅबलेटला कॉम्पिटिशन कोणाची आहे आणि कोणतं घेणं तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल. किमतीच्या बाबतीत म्हणाल तर Xiaomiच्या पॅड 8ची किंमत 34,000पासून सुरू होते तर टॉप व्हेरियंट 40,000 पण जातोय. पण मागच्याच वर्षी आलेला iPad 11 जनरेशन यापेक्षा कमी किमतीला मिळतंय. हा प्रॉब्लेम असा आहे की त्याचं बेस व्हेरियंट 4 ते 6 GB रॅमच देतं आहे आणि स्टोरेज तर दोन्हीमध्ये 128 GBच मिळतं आहे. iPadची बॅटरी कमी आहे, फक्त 7600 mAh बॅटरी आणि 20 वॉट चार्जिंग, एवढा कमी चार्जिंग स्पीड. Xiaomiकडे फिंगरप्रिंट नाही आहे तर iPadमध्ये मिळून जातं, तेवढाच काय तो बेनिफिट. iPadमध्ये स्क्रीनचा रिफ्रेश रेट ही 60 हर्ट्ज एवढाच आहे. ॲस्पेक्ट रेशिओ विचित्र असल्यामुळं iPadवर मूव्ही पाहताना स्क्रीनचा बराचसा भाग वाया जातो. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये iPad खरं तर मागे पडतंय. पण एक आहे की iPadचा परफॉर्मन्स हा वर्षानुवर्ष स्टेबल राहतो. शिवाय टॅबलेटसाठी लागणारे एकदम प्रो ॲप्स जे आहेत ते iPadवर अजून चांगले चालतात. त्यामुळे तुम्ही जर कामासाठी, ग्राफिक्स डिझायनिंगसाठी
ह्या सगळ्यासाठी जर टॅबलेट घेणार असाल तर आयपॅडच प्रेफर करा. बाकी सॅमसंगचा टॅब S10 लाईट म्हणाल तर तो 30,000पेक्षाही स्वस्त मिळतो आणि सॅमसंगला बऱ्याच वर्षांचे अपडेट्सही मिळतात. त्याची फक्त स्क्रीन जरा कमी क्वालिटीची आहे. 35-36 हजारांची रेंज बघितली तर त्यात OnePlusचा पॅड 2 पण मिळतो, जो तुम्ही एकदमच इग्नोर करा, कारण तो खूप बल्की आणि जड असा टॅबलेट आहे आणि त्याचं सॉफ्टवेअर चांगलं असलं तरी त्यात जास्त अपडेट्स मिळत नाही आहेत. जुना टॅब असल्यामुळे आता कदाचित त्याचा एकच अपडेट शिल्लक असेल. सो बाकी कॉम्पिटिटर्सपैकी शाओमीला टक्कर देणारा एकच ऑप्शन होतो, तो म्हणजे iPad 11 जनरेशन. आता तुम्ही कोणता टॅबलेट घ्यावा तर हे तुम्हाला कशासाठी टॅबलेट हवा आहे त्यावर ठरतं. जर तुम्हाला मूव्ही पाहण्यासाठी, गेमिंगसाठी आणि नोट्स वगैरे काढण्यासाठी टॅब हवा असेल तर त्यासाठी शाओमीचा पॅड 8 तुम्ही आरामात घेऊ शकता. बाकी मोठी बॅटरी, बेटर परफॉर्मन्स, जास्त अपडेट्स आणि फास्ट चार्जिंग असे प्लस पॉईंट पण त्यात मिळतात. पण तुम्ही जर ग्राफिक्स डिझायनिंग, डुडल आर्ट असं काही करत असाल, स्पेसिफिकली काम करण्यासाठी तुम्हाला लॉंग लास्टिंग असा टॅबलेट हवा असेल तर तुम्ही iPad 11 Gen प्रेफर करा. बाकी तुमच्याकडे आधीपासूनच iPhone असेल तरी पण तुम्ही iPadच प्रेफर करा, कारण मग तुम्हाला इकोसिस्टमचे फीचर्स वापरता येतात. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर आधीपासूनच शाओमीचा पॅड 7 असेल तर तोच वापरणं तुम्ही कंटिन्यू करू शकता, अपग्रेड करायची गरज नाही आहे. बाकी तुम्हाला या दोन्हीमधला कोणता टॅबलेट जास्त आवडला आणि तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी टॅबलेट घ्यायचा विचार करताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओंसाठी टेकभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.